नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 11 जुलै 2020च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत। तत्पूर्वी आज सकाळी 11 वाजता द युनिक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं राज्यसेवा एकंदर जी काही परीक्षा आहे तिचं स्ट्रक्चर, त्यासंबंधीचे जे काही इश्यूज आहे आणि नवीन जो सुधारित अभ्यासक्रम आहे त्याच्यानुसार आपण काय केलं पाहिजे, बुक लिस्टमध्ये कुठले चेंजेस आहेत का, या सगळ्या गोष्टीवर चर्चा करणार आहोत। तर द युनिक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर भेटूयात 11 वाजता आणि नेहमीप्रमाणे रात्री 9 वाजता स्पॉटलाइट सिनॅगमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हणजे डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या यूट्यूब चॅनलवर आपण भेटणार आहोत लाईव्ह। तर भेटूयात मग। तर आज बघूयात 11 जुलैच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी। तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाइटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता। फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही तुम्ही फॉलो करू शकता। कोविड-19च्या आतापर्यंतच्या हायेस्ट केसेस ज्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसत आहेत आणि जवळपास 7,862 केसेस आहेत। तर एकंदर आपल्याला हे एवढं क्लिअर आहे की कोविड-19 जो आहे तो दिवसेंदिवस वाढतोय आणि त्याच्यामुळे पुणे असेल, ठाणे असेल तर तिथं परत एकदा लॉकडाऊन लागू होणार आहे आणि सोमवारपासून ते लॉकडाऊन असणार आहे। तर एकंदरीतच याच्याबद्दल पण बरीच मतमतांतर आहेत की लॉकडाऊनमुळे कोविड-19चा जो काही स्प्रेड आहे तो खरंच थांबतो नाही थांबत। पण एक गोष्ट क्लिअर आहे की इकॉनॉमी आपल्याला चालवायची आहे। म्हणजे दोन गोष्टी, आता आपण आपला ट्रॅप जो आहे तो असा आहे की एकीकडे इकॉनॉमी आहे आणि दुसरीकडे इकॉनॉमी वर्सेस लाईफ। पण हे असं गणित आहे की तुमची लाईफ कोविड-19शी जशी जोडली गेलेली आहे तशी या इकॉनॉमीशी सुद्धा जोडली गेलेली आहे आणि जर काम केलं नाही तर हातावर पोट असणाऱ्या कितीतरी लोकांसाठी दररोजच्या भाकरीचा प्रश्न आवासून उभा आहे। तो एक महत्त्वाचा मुद्दा इथं आहे। पण आता बघूयात येत्या काळात हळूहळू गोष्टी बूस्ट होत आहेत। संसदीय स्थायी समितीच्या पहिल्याच बैठकीत कोरोनावर खल। आपल्याला याच्याशी काही घेणं देणं नाही, आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं काय आहे, संसदीय स्थायी समिती। संसदीय स्थायी समिती जी असते तिच्यामध्ये सदस्य जे असतात ते 31 असतात, परीक्षेसाठी लक्षात ठेवा। ओके, महत्त्वाच्या ज्या समित्या आहेत पार्लमेंटच्या तर त्या तुम्ही करतच असता है ना। तर त्या समित्या पण तुम्हाला करणं अपेक्षित आहे। दुसरी महत्त्वाची बाब जी आहे की संसदीय स्थायी समिती 31 सदस्य याच्यामध्ये असतात, वेगवेगळ्या विषयांसंबंधीच्या या समित्या असतात आणि ही जी विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयीची समिती आहे तर ती काँग्रेसचे राज्यसभेचे जे खासदार आहेत जयराम रमेश तर यांच्या अध्यक्षतेखाली विज्ञान तंत्रज्ञानाची स्थायी समिती आहे आणि 31 पैकी फक्त 7 सदस्यच पहिल्या बैठकीला उपलब्ध होते आणि त्याच्यामुळे आता ते परत एकदा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने तुम्ही वर्क करायचं असा सगळा इश्यू आहे। पण एकंदरच काम सुरू झालेलं आहे, हळूहळू गोष्टी पूर्वपदावर येत आहे। संसदीय स्थायी समिती सगळ्या समित्या नीट करून ठेवा। ओके, त्याच्यानंतर आता तुम्हाला मी एक व्हिडिओ आपण आधी बघितला होता, हर्ड इम्युनिटीचा व्हिडिओ आहे बघा। म्हणजे मोठ्या प्रमाणावर ज्यावेळेस कोविड-19 होणार, जवळपास 60-70% पॉप्युलेशन जी आहे आपली त्यांना जर कोविड-19 झाला आणि तिच्यामधून मग ते स्वतःहून इम्प्रोवाइज होतील आणि त्यांच्यामध्ये ती इम्युनिटी येईल, अशा पद्धतीचं एक जे असतं, स्वीडनने जो काही फंडा हे केला होता तर तशी जी काही इम्युनिटी आहे ती बऱ्याच लोकांमध्ये दिवसेंदिवस वाढत जाते भारतामध्ये। म्हणजे फॉर एक्झाम्पल आता यांनी टेस्ट ज्या केल्या होत्या दिल्लीमध्ये, जवळपास तिच्यात 15 ते 20% लोक जे आहेत त्यांच्यात अँटीबॉडीज आढळून आलेल्या आहेत व्हायरस संबंधीच्या। म्हणजे त्यांना परत कोविड-19चं इन्फेक्शन होण्याचा धोका फार कमी आहे आणि ही लोक इन्फेक्शन झालं त्यांना आणि ती स्वतःच बरी झाली। ज्यांची इम्युनिटी चांगली असते त्यांना खूप काही याच्यामध्ये प्रॉब्लेम येत नाही। कोविड-19च्या टर्मिनॉलॉजीचा व्हिडिओ आपण बनवला होता, तो तुम्ही बघणं अपेक्षित आहे की तिच्यामध्ये कोविड-19शी संबंधित असणारे कुठल्या कुठल्या महत्त्वाच्या संज्ञा आपण समजून घेतल्या पाहिजे। मग तिच्यात कोमॉर्बिडिटीज नावाची गोष्ट आहे। कोमॉर्बिडिटीज म्हणजे काय की ज्या लोकांना डायबिटीज असेल, हृदयाचा प्रॉब्लेम असेल तर ह्या लोकांना जास्त प्रॉब्लेम आहे कोविड-19च्या संसर्गापासून, म्हणजे मृत्यू होण्याचा आणि त्या सगळ्या गोष्टी। म्हणजे त्यातल्या त्यात पण क्रोनिक स्मोकर जे असतील त्यांना फुफ्फुसाचा इश्यू आहे, तर असं सगळं। पण ज्यांची इम्युनिटी चांगली आहे त्यांच्यासाठी हा इश्यू नसतो, म्हणून हाही एक प्रयोग होता की सगळ्यांना मोकळं सोडा, तिच्यातून जी लोक म्हणजे वाचतील आणि तिच्यातून हर्ड इम्युनिटी येईल, तर अशा पद्धतीने स्वीडनने हे केलं होतं। पण आपल्याकडची लोकसंख्या आणि त्या सगळ्या गोष्टी, आपल्या इथली हेल्थ स्ट्रक्चर ते बघता आपण इतके क्रांतिकारी निर्णय घेऊ शकत नाही आजच्या डेटमध्ये। दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की भारत आणि चीनमध्ये जे काही मिलिटरी टॉक्स चालू आहेत ते परत एकदा पुढच्या आठवड्यात पण होणार आहेत आणि चीनने काय केलेलं आहे की आता फिंगर 4 पासून फिंगर 5 पर्यंत सैन्य हलवलेलं आहे। ॲक्च्युली भारताचा क्लेम किती आहे आपण बघितलेला आहे आधी, फिंगर 4 ते फिंगर 8 इथपर्यंतचा आपला क्लेम आहे, म्हणजे 8 पर्यंत। तर ॲक्च्युली यांनी आता 4 वरून 5 पर्यंत ते मागे सरकलेले आहेत। ओके, पॅनगॉंग सो लेकच्या इथं
आपण बघितलं होतं कालच्या लेक्चरमध्ये सुद्धा की पॅनगॉंग सो लेकच्या इथून चीन अजून सरकलेला नव्हता, तो आता 4 5 फिंगरवर गेला आहे, परंतु अजूनसुद्धा त्यांनी फिंगर 4च्या रिज लाईन्स ज्या काही आहेत तिच्यावर ऑक्युपेशन त्यांचं आहे. आता हे फिंगर काय आहे तर पॅनगॉंग सो लेक जो आहे त्याच्या आजूबाजूच्या ज्या टेकड्या आहेत त्यांना फिंगर्स म्हटलं जातं. ऑब्व्हियसली तर तुम्ही आधीचे लेक्चर्स ज्या लोक नवीन असतील त्यांनी बघितले नसतील तर चीन संबंधीचे पॅनगॉंग सो लेक संबंधीचे लेक्चर्स आपले आहेत, तर ते तुम्ही नक्की बघा जेणेकरून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. पण फिंगर म्हणजे काय, पॅनगॉंग सो लेकच्या आजूबाजूच्या टेकड्या आणि जवळपास 8 किलोमीटरपर्यंत आत चायना तिथं आलेलं होतं आणि आपल्याला त्यांना परत LAC जशी परिस्थिती 5 मेच्या आधी होती, 5 मेच्या आधी जी काही परिस्थिती होती तशीच आपल्याला निर्माण करायची आहे. तर तो एक हिच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर आता हे जे काही आहे विकास दुबेची केस जी आहे इन्काउंटर, त्याच्यावर कालपासून चर्चा सुरू आहे. एकंदरीतच आपला जो मुद्दा आहे तो विकास दुबे वगैरे नाही आहे. आपला मुद्दा सिंपल आहे की क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स जे काही आहे तर याच्यावर तुम्ही एसे तयार करून ठेवणं गरजेचं आहे. MPSCसाठी 400 शब्दाचा एसे तयार करून ठेवा. स्पॉटलाईट रायटिंग फोरमला जॉईन व्हा, तिच्यावर लिखाण करा. बरीचशी लोक लिहित असतात ते वाचा, तिच्यातून गोष्टी इम्प्रोवाइज होतील. सो क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स MPSCसाठी करून घ्यायचं किंवा राजकारणाचं गुन्हेगारीकरण हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, एसे करता विचारला जाऊ शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे ते म्हणजे पोलीस. आता कसं असतं की म्हणजे आता मीन वाईल ना एक वेब सिरीज आली होती आणि तिच्यातला एक डायलॉग आहे, तर जज खुद ही कायम करेगा तो जज को कौन जज करेगा फिर. तर याच्यामध्ये पोलिसांनी जर कायदा मोडला तर त्या केसमध्ये आपण कुणाकडे जायचं, तर हा एक मोठा इश्यू आहे. आणि जे शॉर्टकट्स असतात ते शॉर्टकट जर तुम्ही घेतले तर तुम्हाला येत्या काळामध्ये त्याचा त्रास होऊ शकतो, अख्ख्या व्यवस्थेला ते भोगावं लागू शकतं. हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तर ते आपण बघणार आहोत. त्यासंबंधी द हिंदूमध्ये सुद्धा आर्टिकल आलेलं आहे. तर पोलीस प्रशासन, पोलिसांमधले जे काही हे आहेत म्हणजे आता हे इन्काउंटर जे आहे तर याच्यावर बोलणारी बरीच लोक आहेत. कारण विकास दुबेसारखी जी केस आहे की 60 ते 62 केसेस त्याच्यावर असताना सुद्धा तो निवांत फिरतोय, 8 पोलीस त्यांनी मारलेत. तर ह्या केसमध्ये ती एवढी हिंमत कुठून येते, कारण राजकारण्यांशी असणारे लागेबांधे आहेत, मोठ्या प्रमाणावर पैसा आहे, पोलीस प्रशासनातल्या कितीतरी लोकांशी त्यांचं संगनमत आहे. भ्रष्टाचार नावाची जी काही गोष्ट आहे, भ्रष्टाचार UPSCला सिलेबसमध्ये बघा, इथिक्समध्ये GS4मध्ये, तर भ्रष्टाचारावर सुद्धा आपल्याला एसे येऊ शकतो. तर ती एक महत्त्वाची बाब आहे आणि इथं ते दिसून आलेलं आहे. जवळपास 200+ पोलीस त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि तो सगळा इश्यू जो आहे तर तिच्यामध्ये हे वेगवेगळे इश्यू आहेत आणि ते आपण अभ्यासणं फार गरजेचं ठरतं. आपल्याला येत्या काळात ते विचारले जाऊ शकतात. जसं क्राईम ॲज पनिशमेंट, द स्टेट मस्ट गेट टफ ऑन क्राईम बट द पोलीस शुड नॉट बी अलाउडेड टू ब्रेक द लॉ. आता बघा की स्टेट म्हणजे जो व्यवस्था आहे, देश आहे, राज्य आहे, त्यांनी गुन्हेगारीवर कठोर नियम बनवले पाहिजेत, त्याच्याबद्दल कठोर पावलं उचलली पाहिजेत. परंतु पोलिसांनी जे काय आहे त्यांनी कायदा मोडता कामा नये. ती जर कायदा मोडायला लागली तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि हे काही पहिली केस नाही आहे, वीरप्पनचं इन्काउंटर आहे. म्हणजे फार आधीपासून तुम्ही बघू शकताय की तिच्यामध्ये की जर ही लोक समोर आली आणि त्यांनी तोंड उघडलं तर कितीतरी लोक अजून समोर येऊ शकतात आणि तिच्यामधून मग यांना कायमचं झोपवलं जातं. पण एवढं एक क्लिअर आहे की क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत तिच्यात इन्व्हॉल्व असणारी जी लोकं आहेत त्यांचं काय असतं ना की ती एक टिपिकल पॉईंटला आल्यानंतर व्यवस्था त्यांना बाजूला सारते. हे परत वारंवार आपल्याला दिसून येतं. पण पोलिसांनी कायदा तोडता कामा नये, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आता म्हणजे याच्यामध्ये ती केस स्टडी पण आहे बघा की सायबराबाद पोलीसची केस आहे बघा, सायबराबाद पोलीस केस, ती रेप केस होती बघा. तिच्यामध्ये पण त्यांनी सकाळी इन्काउंटर करून टाकलं होतं सर्वांना नेऊन. तर तो एक मुद्दा होता है ना. तर सायबराबादची केस स्टडी आहे तर ती तुम्ही बघू शकता पोलीस इन्काउंटरची है ना. त्याच्यानंतर मग तमिळनाडूची तर गाजते बघा केस, ती मी डिस्कस पण केलेली आहे. तमिळनाडूमधल्या पितापुत्रांना पोलिसांनी इतकं मारलेलं आहे की ते मृत्युमुखी पडलेत. म्हणजे एकीकडे इन्काउंटर असेल किंवा दुसरीकडे कस्टडियल डेथ असेल तर ह्या सगळ्या विचार. तर पोलीस रिफॉर्म्सवर एक प्रॉपर लेक्चर आपण घेऊयात है ना. तर पोलीस रिफॉर्म्स आपल्यासाठी गरजेचे आहेत. तुमच्यापैकी जे लोक PSIचे अभ्यास करतायत किंवा PSI असेल किंवा मग DYSP MPSCसाठी, तर तिच्यामध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो पोलीस रिफॉर्म संबंधीचा 100%. तर त्याच्यावर तुम्हाला बोलता आलं पाहिजे आणि ते सगळे जे काही आहेत ते इश्यू आपण त्याच्यात कव्हर करूयात. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे काय, रिफॉर्म विथ कॉशन्स. क्रिमिनल लॉचा रिफॉर्म करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी कमिटी फॉर रिफॉर्म्स ऑफ क्रिमिनल लॉज पण आपण बनवलेली आहे.
आणि या कमिटीने आत्ता काम सुरू केलेलं आहे. याच्यावर टीकाही होते की पॅन्डेमिक एकीकडे असताना तुम्ही क्रिमिनल लॉवर काय काम करताय. तर याच्यासाठी कुठला असा टिपिकल मुहूर्त नसतो बघा, है ना. हे काम करणारी लोक वेगळी आहेत, पॅन्डेमिकमध्ये काम करणारी लोक वेगळी आहेत, त्याच्यामुळे यांचं काम करणं गरजेचं आहे. याचा दुसरा मुद्दा असा आहे की आपल्याकडे जे कायदे आहेत, म्हणजे तुम्ही जर क्रिमिनल लॉचा विचार केला तर इंडियन पिनल कोड जे आहे IPC 1860 आहे बघा, हा ना. कोलोनियल आहे, चेंजेसची गरज आहे. ब्रिटिश गेलेत आता, कधीचे गेलेत. त्याच्यानंतर इव्हिडन्स ॲक्ट जो आहे आपल्याकडं, इव्हिडन्स ॲक्ट जो आहे, तो इव्हिडन्स ॲक्ट जो आहे तो 1872 मधला आहे. 1872, आता 2020 चालू आहे. इतके जुने कायदे. आणि त्यातल्या त्यात जो आहे की कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर जो आहे तो 1973 मध्ये आपण परत लिहिला होता, कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर. अदरवाईज हे सगळे कॉलोनियल वसाहतिक कायदे आहेत. त्याच्यावर आपण किती दिवस जाणार आहोत. काळानुरूप चेंजेस होणं फार गरजेचं असतं, ते होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे काळानुरूप चेंजेस करता ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट जी होती की 2003 मध्ये जस्टिस VS मलिमत कमिटी होती, क्रिमिनल जस्टिस सिस्टीमच्या रिफॉर्म संबंधी ते बोलले होते. त्याच्यानंतर 2013 मध्ये महिलांसंबंधीचे जे काही क्राईम्स होते त्याच्या संबंधीची जी वर्मांची कमिटी होती, जस्टिस वर्मा पॅनल होतं, तर त्यांनी एका महिन्यामध्ये काम केलं होतं. पण त्याचं रिझन असं होतं की हे एका महिन्यात का झालं, कारण ते टिपिकल एका गोष्टीशी रिलेटेड होतं की क्राईम अगेन्स्ट वुमन असं होतं ते, आणि महिलांसंबंधीचे गुन्हे आणि तो सगळा इश्यू. फक्त एवढ्याच इश्यूवर तो जस्टिस वर्मांचं पॅनल होतं आणि त्यांनी एक महिन्यात ते काम केलेलं आहे, है ना. तर हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्यावेळेस तुम्हाला अख्खी क्रिमिनल सिस्टीम आणि अख्खं क्रिमिनल लॉ जो आहे तो रिफॉर्म करायचा असेल, म्हणजे सर्व क्रिमिनल लॉ जर तुम्हाला रिफॉर्म करायचे असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला खूप प्रॉपर वर्क करावं लागेल. स्पीडअप म्हणजे जे काही ट्रायल्स होतात, खटले होतात ते स्पीडअप करणं, त्याच्यानंतर विटनेसला प्रोटेक्ट करणं, त्याच्यानंतर ॲड्रेस द ट्रेवल्स ऑफ विक्टीम, त्याच्यानंतर इम्प्रूव्ह इन्व्हेस्टिगेशन मेकॅनिझम, तपास खूप प्रॉपरली करणं. तलवारची केस आहे बघा, आरुषी तलवारची केस आहे, काहीच हाताला लागलेलं नाही, कारण सुरुवातीपासून इन्व्हेस्टिगेशनवरच प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहेत, है ना. त्याच्यानंतर इलिमिनेट टॉर्चर, किती बेसिक गोष्टी आहेत बघा, की खटला जलद गतीने झाला पाहिजे, विटनेसला प्रोटेक्ट करता आलं पाहिजे, नाही तर विटनेसचाच जीव जातो, है ना. त्याच्यानंतर टॉर्चर इलिमिनेट झालं पाहिजे, है ना. त्याच्यानंतर तपास जो आहे तिच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे. हा कितीतरी मुद्दे आहेत बेसिक. तर ह्या मुद्द्यांवर काम करायचं आणि तुम्हाला अख्खे जर क्रिमिनल लॉज वर्क करायचे असतील तर त्याच्यासाठी एक प्रॉपर वेळ द्यावा लागेल. ओके. आणि याच्यामधून काय आहे की लोकांचा विश्वास पण तेवढाच महत्त्वाचा आहे. पोलिसांवरचा लोकांचा विश्वास जर उडाला तर मग ऑब्विसली फार कमी लोकांचा आहे आणि त्याच्यामुळे तर ते अजून जास्त व्यवस्थेसाठी प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. तर हे क्रिमिनलायझेशन आणि पोलीस या दोन महत्त्वाच्या गोष्टी बघा. राजस्थानच्या एज्युकेशन गाईडलाईन्स ज्या आहेत त्याच्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे. राजस्थानला नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्सनी प्रश्न विचारलेला आहे. तर राजस्थान गव्हर्नमेंटनी काय केलेलं आहे, राईट ऑफ एज्युकेशन ॲक्ट जो आहे आपला, राईट टू एज्युकेशन राईट टू एज्युकेशन RTE, ओके, 2009चा कायदा आहे. तुम्हाला प्रत्येकाला हा माहीत असेल की शिक्षणाचा अधिकार, आणि याचं व्हायलेशन केलेलं आहे. याचा हा म्हणजे आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की वीकर सेक्शनसाठी फ्री एज्युकेशन दिलेलं आहे नर्सरी क्लासेसमध्ये, म्हणजे 25% जे काही आहे, तर 25% दुर्बल घटकांसाठी आरक्षण आहे राईट टू एज्युकेशनमध्ये. बऱ्याचशा ठिकाणी या नियमांचं पालन होत नाही, कारण आता राजस्थान गव्हर्नमेंटने काय म्हटलेलं आहे की त्यांच्या नवीन याच्यामध्ये की RTI ॲक्टचे जे काही ॲडमिशन असतील तर ते टेक्स प्लेस ऑनली फ्रॉम क्लास 1 अँड अबोव. आणि इथं सिम्पल आहे की वीकर सेक्शनसाठी तुम्हाला काय आहे, नर्सरी क्लासेसपासून रिझर्वेशन आहे. आणि तुम्ही जर पहिलीपासून पुढं जात आहेत मग नर्सरीचं काय होणार, वीकर सेक्शनला सामावून घेणार नाहीत का तुम्ही, हा सिम्पल प्रश्न आहे. त्याच्यामुळे हा जो कायदा आहे त्याच्यात 25% आरक्षण जे दिलेलं आहे ते राजस्थान सरकारने मान्य केलं पाहिजे आणि त्या पद्धतीने गोष्टी वर्क केल्या पाहिजेत. ओके. तर हा एक मुद्दा MCQसाठी सिम्पली विचारला जाऊ शकतो की किती रिझर्वेशन आहे, राईट टू एज्युकेशन वगैरे. दुसरा मुद्दा की ह्या सगळ्या याच्यामध्ये दुसरं एक आहे की ह्या याच्यामध्ये प्रायव्हेट स्कूल्स ज्या आहेत तर त्या प्रायव्हेट स्कूल्समध्ये मोठ्या प्रमाणावर काय होतं की ऑन पेपर दाखवलं जातं की आम्ही ॲडमिशन दिलं आहे आणि ते दिलं जात नाही. तर तो पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर त्याही ठिकाणी गोष्टी वर्क होणं फार फार गरजेचं आहे. ओके. तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे आपलं, तर हा मलकानगिरीचा इश्यू आहे, तर तो आपण बघूयात.
ओडिसामधला जो मलकानगिरी जिल्हा आहे तो मलकानगिरी जिल्हा आधी पण न्यूजमध्ये होता बघा. का न्यूजमध्ये होता ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. आपण डिस्कस केलं होतं मलकानगिरी. ओडिसामध्ये स्वाभिमान आंचल नावाचा एक रिजन आहे. तो कुठं आहे तर तो प्रदेश मलकानगिरी जिल्ह्यामध्ये आहे आणि स्वातंत्र्योत्तर पहिली बस सेवा तिथं दिली गेली आहे आणि काल पहिल्यांदा तिथं बस गेलेली आहे ओडिसा स्टेट ट्रान्सपोर्टची. आतापर्यंत तिथं बस नव्हती. त्याचं रिझन आहे की त्याचं जॉग्राफिकल एरिया तो तसा आहे स्वाभिमान आंचल. आता हा ओडिसामधला जिल्ह्यातला भाग आहे आणि पूर्वी याला कट ऑफ एरिया असं म्हटलं जायचं. ओके, आता त्याला स्वाभिमान आंचल असं म्हटलं जातं. कट ऑफ एरिया का म्हटलं जातं ते याच्या तिन्ही बाजूनी पाणी आहे आणि 2018मध्ये गुरुप्रिया पूल तयार करण्यात आला होता. मुचकुंद नदीचा हा सगळा प्रदेश आहे आणि याच्यावर गुरुप्रिया नावाचा पूल तयार झाला आणि हा भाग उर्वरित राज्याशी जोडला गेला. 10 जुलै 2020 रोजी ओडिसा महामंडळाची पहिली बस 1947 नंतर स्वातंत्र्यानंतर पहिली बस स्वाभिमान आंचलमध्ये दाखल झाली. मग आधी लोक कसा प्रवास करायचे तर आयदर बोटीनी प्रवास करायचे, घोड्यांनी दळणवळण करायचे. ओके, आता हे तिन्ही बाजूनी पाणीनी वेढलेलं जे आहे तर याची जी सीमा आहे ती आंध्र प्रदेश छत्तीसगडशी पण जोडली जाते. 151 गावं या एरियामध्ये आहेत आणि नक्षलवाद्यांमुळे हा प्रदेश बऱ्यापैकी चर्चेत असतो. इथून नक्षलवादी आंध्र प्रदेश छत्तीसगडमध्ये जातात आणि तो एक मेजर इश्यू आहे आणि त्याच्यावर आता आपण सुरक्षा यंत्रणा जी आहे आपली ती काम पण करते आहे. तर आपण याचा मॅप बघूयात. हे तुमच्यासमोर ओडिसा राज्य आहे बघा. ओडिसा राज्याचे बॉर्डर्स पण तुम्ही बघू शकता की ह्या साईडला बे ऑफ बेंगॉल आहे, वरती वेस्ट बेंगॉल आहे, इकडं छत्तीसगड आहे आणि खाली जो दिसतोय तुम्हाला हा आंध्र प्रदेश आहे ऑब्विसली. आणि हे जे रेड कलर आहे हा रेड कलर मलकनगिरी नावाचा जो जिल्हा आहे तो हा आहे. त्याचा मॅप बाजूला आहे तो आपण बघूयात. बघा इथं लक्षात येईल तुम्हाला छत्तीसगड जे आहे ते छत्तीसगड मलकनगिरी इथून आंध्र आणि छत्तीसगड या दोन्ही ठिकाणी नक्सलाईट मुवमेंट बऱ्यापैकी आहे. नक्सलाईट त्याच्यामुळे पण चर्चेत असतं. आता हा मलकनगिरी आहे. ओके, आणि हा जो एरिया आहे हा जो सर्कल केलेला एरिया याला कट ऑफ एरिया म्हणजेच हा स्वाभिमान आंचल आहे आणि हे मचकुंद रिव्हर इथं आहे. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तर ते लक्षात ठेवा. आणि याच्यामुळे हा तिन्ही बाजूनी वेढला गेलेला आहे पाण्याने. ॲक्च्युली हे सगळं तुम्हाला माहिती आहे बे ऑफ बेंगॉल आणि हा सगळा इश्यू. तर त्याच्यामुळे ते एक लक्षात ठेवा. हे आपल्याकरता फार फार महत्त्वाचं आहे. कट ऑफ एरिया याला आधी म्हटलं जायचं. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. ही जी वास्तू तुम्हाला तुमच्या समोर दिसते ही वास्तू जी आहे हागिया सोफिया असं हिचं नाव आहे. हागिया सोफिया टर्कीमध्ये आहे आणि टर्कीमध्ये ॲक्च्युली हे म्युझियम होतं ख्रिश्चन धर्मीयांशी संबंधित आणि ख्रिश्चन धर्मीय लोक जे आहेत त्यांची एक आस्था याच्याशी जोडली गेलेली आहे. आणि या स्ट्रक्चरला काय केलेलं आहे की याला मशिदीमध्ये याचं रूपांतर केलेलं आहे ना टर्की गव्हर्नमेंटनी. एर्दोगान जे काय आहेत तर मॉस्क्यूमध्ये कन्व्हर्जन झालेलं आहे याचं. ओके, आणि नंतर म्युझियममध्ये पण झालं होतं. तर मॉस्क्यू म्युझियम आणि त्याच्यामुळे ख्रिश्चन मुस्लिम संघर्ष पण येऊ शकतो. ही जी हागिया सोफिया नावाची बिल्डिंग आहे तर ही हागिया सोफिया जी आहे ती युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. ओके, तर वारसा वास्तू आहे ही, जागतिक वारसा स्थळ आहे. आता हे टर्की बघा, टर्कीवर ऑलरेडी प्रश्न विचारून झालेले आहेत ना वेगवेगळ्या परीक्षांमध्ये. आता साधी गोष्ट आहे, हा बघा हा ब्लॅक सी आहे आणि हा जो आहे तो मेडिटेरियन भूमध्य समुद्र. ब्लॅक सी आणि भूमध्य समुद्राच्या मध्यभागी असणारा टर्की आदेश आहे. MCQसाठी लक्षात ठेवायचं, खूप खूप महत्त्वाचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, या भूमध्य समुद्रात इथं तुम्हाला हे सायप्रस दिसतंय बघा. आणि टर्की जे आहे तर टर्की मग कुणाकुणाशी जोडलं गेलेलं आहे तेही तुम्हाला माहीत पाहिजे. मग त्याच्या आजूबाजूचे देश कुठले, जॉर्जिया, अर्मेनिया, सिरिया, हा ना, इराक, इराण. तर हे पण आपल्याला विचारलं जाऊ शकतं. सो मॅप तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे. मॅपमध्ये तुम्ही या गोष्टी बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर उघूर हा जो एरिया आहे तो चायनामध्ये आहे. हे पण MCQसाठी लक्षात ठेवा. आणि इथं मुस्लिम मायनॉरिटी कम्युनिटी आहे. तर मुस्लिम मायनॉरिटी कम्युनिटी त्यांच्याकरता हा चर्चेमध्ये असतो नेहमी. तर ते एक लक्षात ठेवा उघूर. ओके, तर हे तुम्हाला डायरेक्टली विचारलं जाऊ शकतं. US आणि चायनाचा उघूरच्या याच्यावरून थोडा वाद सुरू आहे. ओके, तर ते खूपच हे वर्क एखाद्या दिवशी आपण हा विषय सेपरेटली घेऊयात. पण तो रिजन तेवढा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, आज शनिवार आहे. पुस्तकं बघा, ॲम्नेस्टी अरविंद अडिगाचं पुस्तक आहे आणि यांना 2008मध्ये बुकर मानकरी होते. त्यांचं जे द व्हाईट टायगर नावाचं पहिलंच पुस्तक होतं त्या पहिल्या कादंबरीला मॅन बुकर पुरस्कार मिळालेला आहे. आणि ॲम्नेस्टी काय आहे मग, एकतर ॲम्नेस्टी इंटरनॅशनल काय आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं.
हा ना. ॲम्नेस्टी इंटरनॅशनलवर UPSCत प्रश्न विचारून झालेला आहे, MPSCत विचारला जाण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. बँकिंगच्या परीक्षा बघा, IBच्या परीक्षा बघा, ॲम्नेस्टी इंटरनॅशनल का न्यूजमध्ये असतं? तर जगभरात सगळीकडं कायदेशीर बेकायदेशीर निर्वासितांचा प्रश्न आहे आणि त्या निर्वासितांबरोबर स्थानिकांचा असणारा संघर्ष या संबंधीचं जे काही स्टोरी आहे ती ॲम्नेस्टी या कादंबरीची आहे. आणि अरविंद अडिगांचं हे पुस्तक महत्त्वाचं ठरतं. आणि ॲम्नेस्टी हे नाव कुठून आलं ना नेमकं, ॲम्नेस्टी इंटरनॅशनल, तर ॲम्नेस्टी इंटरनॅशनल मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढचं बघा, ओव्हरड्राफ्ट सेव्हिंग द इंडियन सेवर. MCQसाठी खूप महत्त्वाचं आहे. प्रश्न विचारले जाण्याचे 100% याच्यावर ऑप्शन हे आहेत चान्सेस. रिझन असं आहे, उर्जित पटेल जे होते माजी गव्हर्नर RBIचे, त्यांनी लिहिलेलं आहे पुस्तक आहे ओव्हरड्राफ्ट सेव्हिंग द इंडियन सेवर. आणि एकंदरच उर्जित पटेल यांनी राजीनामा दिलेला आहे RBIचा, है ना, कार्यकाळ पूर्ण व्हायच्या आधीच. त्यांनी वैयक्तिक कारण दिलं, कारण आपल्याला माहीत आहेत का दिला. पण एक गोष्ट महत्त्वाची आहे की त्यांचं पुस्तक आहे आणि हे विचारलं जाण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. त्याच्यानंतर जोशुआ वांग. आता जोशुआ वांग जे काय आहे तर यांचं बुक आहे अनफ्री स्पीच, द थ्रेट टू ग्लोबल डेमोक्रेसी अँड व्हाय वी मस्ट ॲक्ट नाऊ. तर ॲक्च्युली आता जोशुआ वांग कोण आहे तर हाँगकाँगचा लोकशाहीवादी तरुण नेता आहे. आणि ऑब्व्हियसली त्याचं पुस्तक जे आहे ते अनफ्री स्पीच, द थ्रेट टू ग्लोबल डेमोक्रेसी अँड व्हाय वी मस्ट ॲक्ट नाऊ. तर हे चीनने हे पुस्तकच गायब केलेलं आहे लायब्रऱ्यांमधून, है ना. म्हणजे किती हे असतं बघा, साहित्य शब्दांनीच पेटतात घरेदारे देश आणि माणसेसुद्धा, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि साहित्य काय करू शकतं, शब्द काय करू शकतात, पुस्तकच उचलून घेतलेलं आहे बघा जोशुआ वांगचं. त्याच्यानंतर शंकरराव खरात यांचं जन्मशताब्दी वर्ष 11 जुलै 2020 पासून सुरू होतं आहे. ज्येष्ठ साहित्यिक होते शंकरराव खरात. त्यांचं आत्मचरित्र होतं बघा तराळ अंतराळ 1981 हे प्रकाशित झालं होतं. आणि तराळ अंतराळ जे आहे ते इंग्लिशमध्ये त्यांनी स्वतः अनुवादित केलं होतं, द स्टोरी ऑफ अनटचेबल्स. आणि हे आता प्रकाशित होणार आहे लवकरच त्यांचं जन्मशताब्दी वर्षानिमित्त. जळगाव येथे 1984 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं होतं, त्याचे ते अध्यक्ष होते. औरंगाबादमधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे ते कुलगुरूसुद्धा होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांना सहवास लाभला होता. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ऑलरेडी न्यूजमध्ये होते, राजगृहची न्यूज आली होती. आणि आपण इतिहासाचं विश्लेषण बघितलेलं आहे राज्यसेवा मुख्य परीक्षेचं, सगळ्या विषयांचं आपण लवकरच घेऊन येऊ, डोंट वरी अबाउट दॅट. तिच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टिकोन आणि तो जो मुद्दा सब पॉईंट होता तो आता मुख्य मुद्द्यात गेलेला आहे राज्यसेवा मुख्यला. आणि त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर प्रश्न अपेक्षित आहेत आपल्याला येत्या काळामध्ये, तर ते एक लक्षात घ्या. त्याच्यानंतर त्यांची प्रेरणा होती शंकरराव खरातांच्या लिखाणामागे. कार्ल मार्क्सवर पण त्यांनी लिखाण केलेलं आहे. ॲट्रॉसिटीची 150 वर्ष हे साहित्य अजून प्रकाशित व्हायचं आहे त्यांचं, बघूया ते त्या काळामध्ये. त्याच्यानंतर ही खूप महत्त्वाची न्यूज आहे संरक्षणाच्या बाबतीत. बोईंगकडून भारताला अपाचे आणि चिनूकचा संपूर्ण ताफा सुपूर्द झालेला आहे, है ना. AH-64E अपाचे आणि CH-47FI चिनूक लष्करी हेलिकॉप्टर हे भारताला मिळालं. यांची वैशिष्ट्य बघूयात. AH-64E अपाचे हेलिकॉप्टर आता हे सर्वात आधुनिक आहे, जगात 17 देशांकडे आहे, तिच्यातला भारत एक देश आहे. अत्याधुनिक संपर्क, वहन, संवेदन आणि शस्त्रास्त्र प्रणाली याच्यामध्ये आहे. दिवसा आणि रात्री दोन्ही प्रकारच्या आणि सर्व प्रकारच्या हवामानामध्ये ते लक्ष्य निश्चित करू शकतं. दिवसा रात्री पण काम करेल आणि हवामान कसंही असलं तर लक्ष्य निश्चिती करणार. नाईट विजन नेव्हिगेशन सुविधा याच्यामध्ये आहे. तर अपाचे हेलिकॉप्टरचे हे MCQसाठी महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. पुढचं आहे CH-47FI चिनूक हेलिकॉप्टर. तर चिनूकचे काय महत्त्व आहे, 20 देशांच्या ताफ्यात आहे आजच्या डेटमध्ये. भारत तिच्यातला एक देश बघा, वरचं 17 देशांकडे आहे, खालचं 20 देश. उष्ण हवामान, अति उंची, प्रतिकूल वारे अशा स्थितीत सुद्धा हेलिकॉप्टर, जिथं अन्य हेलिकॉप्टर उड्डाण करू शकत नाही तिथं हे चिनूक काम करतं. किती उष्ण हवामान असू द्या, अति उंची असू द्या, प्रतिकूल वारे. अत्याधुनिक यंत्रसामुग्री आहे. त्याच्यानंतर CS कॉकपिट आणि डिजिटल ऑटोमॅटिक फ्लाईट कंट्रोल सिस्टीम ही याची वैशिष्ट्य आहे. टाटा बोईंग्स एरोस्पेस लिमिटेड ही हैदराबादमधली कंपनी आहे बघा. आणि बोईंगचा भारतातला संयुक्त प्रकल्प आहे. कुठल्या बेसिसवर, मेक इन इंडिया स्किल इंडिया याच्या अंतर्गत बनलेला हा प्रोजेक्ट आहे. आणि AH-64 अपाचे हेलिकॉप्टरची संरचनात्मक सामुग्री इथं तयार होते, जी अमेरिका पण वापरते. बोईंग अमेरिकेची कंपनी आणि भारतात सारख्या अन्य देशांना पण ते दिली जाते. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, तुर्कस्तानचा इश्यू झालेला आहे बघा. 2000 ते 2019 भारतामध्ये 1.2 मिलियन लोकांचा सर्पदंशाने मृत्यू झालेला आहे. सेंटर फॉर ग्लोबल हेल्थ रिसर्च टोरांटो विद्यापीठाचा अहवाल आहे.
70% मृत्यू 8 राज्यात झाले, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, गुजरात. आणि WHO द्वारे असं म्हटलं गेलेलं आहे की स्नेक बाईट हा टॉप प्रायोरिटी निग्लेक्टेड ट्रॉपिकल डिसीज आहे, म्हणजे तुम्ही लक्ष देत नाही याच्याकडे. UPSCचा प्रश्न घ्या. वेन लॉ इन्फोर्सेस शॉर्ट सर्किट ड्यू प्रोसेस द डॅमेज टू स्टेट इन्स्टिट्यूशन इज सिव्हिअर अँड लॉंग लास्टिंग डिस्कस. स्पॉटलाईट रायटिंग फोरममध्ये मी पोस्ट करेल हा प्रश्न, तर तिथं तुम्ही याचं उत्तर लिहून टाकू शकता. आजचा एसे घ्या. एसे जो आहे लॉ अँड ऑर्डर नीड ऑफ आर. ओके, तर हा MPSC साठीचा एसे आहे. कालच्या प्रश्नांची उत्तर बघा. ओके, कालच्या प्रश्नांची उत्तर बघूयात. 1972 साली मानव पर्यावरण ही संकल्पना घेऊन स्वीडनमध्ये परिषद भरवली गेली. बरोबर आहे. 62 मध्ये सायलेंट स्प्रिंग आलं. दोन्ही योग्य आहे बघा. समुद्र सेतू योजना किती दिवसांसाठी होती? 55. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी सह्याद्री वाहिनीवर टिलीमिली ही मालिका 1ली ते 8वी साठी आहे बघा. राजगृह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. WHO दरवर्षी अमेरिका 50 कोटीची देणगी देत होती, कोटी डॉलर्स, आणि तिच्यातून बाहेर पडण्याची अधिसूचना अमेरिकेने दिलेली आहे. दोन्ही योग्य आहे. आजचे प्रश्न घ्या. आजचे प्रश्न आहे तांदळाचा राजा म्हणून खालीलपैकी कुठला तांदूळ ओळखला जातो? बासमती, आंबेमोहर, कालीमुछ, इंद्रायणी. 2004 पासून संसदेतील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सदस्यांचं प्रमाण सतत वाढत आहे. राजकारणातील वाढती गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसे लोकशाहीला मारक ठरतात. फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, दोन्ही अयोग्य, दोन्ही योग्य. व्हायरल शील्ड बाबत बिनचूक विधान निवडा. जगातील पहिले फेरवापरास योग्य PPE संच. तैवानमधील PU फिल्मचे लॅमिनेशन केले आहे. फक्त अ, फक्त ब, दोन्ही यापैकी नाही. केंद्र सरकारद्वारे पीक आल्यानंतर सुविधा उभारण्यासाठी किती भांडवली कर्जाचा निधी उभारण्यात आला आहे? 10,000 कोटी, 1,00,000 कोटी, 30,000 कोटी, 50,000 कोटी. खालीलपैकी कोणत्या देशाने भारताच्या सर्व TV चॅनलवर बंदी घातली आहे? चीन, पाकिस्तान, उत्तर कोरिया, नेपाळ. यांची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. आज 11 वाजता द युनिक अकॅडमीच्या यूट्यूबवर, रात्री 9 वाजता स्पॉटलाईट सिनॅग आपल्या यूट्यूब चॅनलवर. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.